Welcome to this free education channel Pankaj Science 1. We are studying the chapter heat. In that heat chapter, last time we studied about the radiation. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेडिएशन बद्दल शिकलो. रेडिएशन ऑफ हीट म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ हीट विच डज नॉट रिक्वायर्स द मीडियम इज कॉल्ड ॲज रेडिएशन ऑफ हीट. ज्यामध्ये उष्णता वाहून जात असताना त्याला मीडियमची गरज नसतं, त्याला रेडिएशन ऑफ हीट म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, सूर्याची हीट आपल्यापर्यंत पोहोचतं, ही रेडिएशन आहे. कारण त्या सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये कुठलंच मीडियम नाही, सॉलिड नाही, लिक्विड नाही, गॅस नाही. फक्त ॲटमॉस्फिअर जो आहे तर फक्त ते पृथ्वीच्या जवळ आहे. परंतु त्या ॲटमॉस्फिअरच्या वरती गेलो तर तिथून सूर्यापर्यंत लाखो किलोमीटरच्या अंतरापर्यंत कोणतंही मीडियम नाही. तसंच आपण रेडिएशनमध्ये मागच्या वेळेला काय शिकलो की when heat is fall on the object, some of the heat is evolved or come out of the object in the form of radiation. उष्णता ही प्रत्येक वस्तू जी आहे ती त्या वस्तूमधून हीट एनर्जी ही बाहेर पडत असतं, ती सुद्धा रेडिएशनच्या फॉर्ममध्ये असतं. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला की काही उष्णता जी आहे ती पदार्थ ॲब्सॉर्ब करतात आणि काही प्रमाणात उष्णता ही पदार्थ बाहेर सोडत असतात. अलग लक्षात? इट मीन्स दॅट when the heat rays fall on the object, some part of the heat is absorbed by the object and part of the heat is reflected by the object. म्हणजे कोणत्याही वस्तूवरती जेव्हा उष्णता पडतं, फॉर एक्झाम्पल आता हीट रेज जे आहे, सपोज हीट रेज आर फॉलिंग ऑन द ऑब्जेक्ट अँड सम ऑफ द रेज आर रिफ्लेक्टेड. बघा या ठिकाणी द रेज, दीज आर द incident rays and these are the reflected rays. म्हणजे या ठिकाणी हीट एनर्जी या पदार्थावरती पडली आणि त्यांनी त्याला ॲब्सॉर्ब केलं आणि काही एनर्जी जी आहे हीट एनर्जी त्यामधून बाहेर पडली. म्हणजे each and every substance absorb the some part of the heat and some part of the heat is reflected by that object. The amount of heat energy absorbed by the object, it depends upon the color of object and also some of the intrinsic property in that object. मग पदार्थ किती प्रमाणात उष्णता शोषून घेईन हे त्याच्या कलरवरती अवलंबून असतं. कशावरती अवलंबून असतं? कलरवरती अवलंबून असतं. आणि काही प्रॉपर्टीज आहेत, त्या काही गुणधर्म आहेत, त्यावरती ते अवलंबून असतं. आता कोणता कलर जास्त हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि कोणता कलर जास्त हीट एनर्जी रिफ्लेक्ट करतो याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. या ठिकाणी एक क्वेश्चन आहे, व्हाय डू we wear light and white cloth in summer and the dark and black clothes in winter? हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण सुती आणि पांढरे कपडे घालतो आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये कलरफुल डार्क कलरचे कपडे किंवा ब्लॅक कलरचे कपडे आपण हिवाळ्यामध्ये घालतो. उन्हाळ्यामध्ये जर काळा कपडा जर घातला तर तो आपल्याला सहन होत नाही, आपल्या शरीराची उष्णता त्यामुळे जास्त वाढतो. असं का होतं? व्हाय धिस थिंग इज हॅपन? तर आपण एका एक्सपेरिमेंटनी या ठिकाणी शिकूया कोणता कलर जास्त एनर्जी ॲब्सॉर्ब करतं हीट एनर्जी आणि कुठला कलर जास्त हीट एनर्जी रिफ्लेक्ट करतं. आता या एक्सपेरिमेंट करता तुम्हाला जे साहित्य लागतं ते बघा. यू रिक्वायर द 2 ॲल्युमिनियम टीन बॉक्सेस ऑफ द सेम साईज. म्हणजे 2 ॲल्युमिनियमचे टीन लागेल किंवा 2 ॲल्युमिनियमचे बॉक्सेस लागतील ज्यांचा आकार सारखा असेल. अँड ऑल्सो 2 ग्लासेस, वॉटर, थर्मामीटर अँड ब्लॅक पेंट. एवढ्या वस्तू तुम्हाला लागेल. हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी सुद्धा करून बघू शकता. थर्मामीटर जर तुमच्या घरामध्ये नसेल तर काही हरकत नाही, परंतु बऱ्याचशा घरांमध्ये थर्मामीटर असतं. थर्मामीटर नसलं तुम्ही हाताने आपण टेम्परेचर चेक करू, थोडाफार फरक आपल्याला त्या ठिकाणी जाणवेल. तर मग काय लागतं आपल्याला? ॲल्युमिनियम टीन. 2 आपण काय घेतलेले ॲल्युमिनियमचे टीन. Out of these 2 aluminum tin, one of the aluminum tin is painted with a black paint. मग 2 बॉक्सपैकी एका बॉक्सला आपल्याला काय करायचा? काळा रंग द्यायचा अँड अलाउ इट टू ड्राय. आणि त्याला काळा रंग पूर्ण सुकू द्यायचा. सुकल्यानंतर काय करायचं? यू हॅव टू टेक द 2 ग्लासेस अँड टू पोर द वॉटर इन 2 ग्लासेस अँड keep these 2 glasses inside the aluminum tin and then close the tin with a lid. म्हणजे या ठिकाणी 2 ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि ते दोन्ही ग्लास तुम्हाला त्या टीनच्या बॉक्समध्ये ठेवायचे आहेत. बघा हा एक टीन बॉक्स आहे ज्याला काय केलेलं आहे? ब्लॅक
टीन ॲल्युमिनियम, त्याला आपण काळा रंग दिलेला आहे आणि त्यामध्ये एक ग्लास ठेवलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये काय भरलेलं आहे, पाणी भरलेलं आहे. आणि दुसरा जो ॲल्युमिनियम टीन आहे त्याला ब्लॅक पेंट दिलेला नाही आहे, त्याला ब्लॅक पेंट दिलेला नाही आहे. दोघांची साईज काय आहे, सारखी आहे आणि त्यामध्ये काय केलेलं आहे, ग्लास ठेवलेला आहे ज्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. देन मग काय करायचं आपल्याला, देन यू हॅव टू कीप दिस बोथ टीन इन अ सन फॉर 2 hours. सूर्यप्रकाश चांगला हवा आणि दुपारी जवळपास 12 वाजता तुम्हाला ठेवायचं, 12 ते 2, 12 to 2, 2 तास आपल्याला हे दोन्ही बॉक्स उन्हामध्ये ठेवायचे. अँड आफ्टर 2 hours यू हॅव टू चेक द टेम्परेचर ऑफ वॉटर इन अ ग्लास अँड व्हॉट डू यू ऑब्झर्व, व्हॉट डिफरन्स यू नोटीस इन द टेम्परेचर ऑफ द वॉटर. आता दोघांचं टेम्परेचर तुम्हाला चेक करायचं आहे. मग दोघांच्या टेम्परेचरमध्ये काही फरक दिसेल का? यस, द टेम्परेचर ऑफ द वॉटर इनसाइड द टीन विच वॉज पेंटेड बाय ब्लॅक इज मोर. याचं टेम्परेचर काय असेल, जास्त असेल आणि याचं टेम्परेचर कसं असेल, लेस टेम्परेचर. जर तुमच्याकडे थर्मोमीटर जर नसेल तर काय करायचं, तुम्ही दोन्ही हातांची बोटं जे आहेत वेगवेगळ्या हातांची बोटं तुम्ही त्या ग्लासमध्ये ठेवायची. तर यामधलं पाणी तुमच्या हाताला जास्त गरम लागेल आणि यामधलं पाणी तुम्हाला कमी गरम लागेल. कारण सुरुवातीला जे आपण पाणी टाकलं त्याचं टेम्परेचर सारखंच होतं, सारखंच पाणी घेतलं, टेम्परेचर सारखंच होतं. पण 2 तासांनी यामधलं टेम्परेचर वाढलं आणि यामधलं टेम्परेचर कमी झालं. तर याचं कारण काय, द सन रेज व्हेन फॉल्स ऑन द ब्लॅक पेंटेड टीन बॉक्स, इट कॅन ॲब्सॉर्ब मोर सन रेज मोर दॅन 90%. 90% जेवढे सनरेज त्यावरती पडतात त्यापेक्षा 90% जास्त सनरेज काय करतात, त्यामधली हीट एनर्जी ते ॲब्सॉर्ब करतात. अँड देअरफोर मोर हीट इज गेट टू द वॉटर इनसाइड द ग्लास ऑफ द बॅक पेंटेड ॲल्युमिनियम टीन. आणि या ग्लासमध्ये जे पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्याला जास्त उष्णता त्या ठिकाणी मिळाली, कारण त्यामधून हीट एनर्जी जी आहे ती फक्त कमी रिफ्लेक्ट झाली. बट व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ दिस टीन बॉक्स विच इज नॉट पेंटेड, याला पेंट केलेलं नाही आहे आणि ॲल्युमिनियमचा आहे, म्हणजे ॲल्युमिनियमचा रंग कसा असतो, चमकदार असतो, व्हाईट असतो. मग त्यावरती जेव्हा हीट रेज पडतात, हीट रेज दोन्हीवरती सारखेच प्रमाणात पडलेले आहेत. व्हेन हीट रेज आर फॉल्स ऑन द ॲल्युमिनियम टीन विच वॉज नॉट पेंटेड बाय द ब्लॅक कलर, इट कॅन रिफ्लेक्स मोर हीट. त्यामधून हीट एनर्जी जी आहे त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते जास्त प्रमाणात होतं, त्याचं रिफ्लेक्शन जास्त प्रमाणात होतं. देअरफोर लेस हीट इज गेट टू द वॉटर इनसाइड द टीन. आणि याच्यामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे त्याला कमी उष्णता मिळतं, कारण जेवढी उष्णता त्या टीन बॉक्सने ॲब्सॉर्ब केलेली आहे त्यामधली बरीचशी उष्णता तो काय करतो, बाहेर सोडतो. अँड दॅट इज वाय द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लेस. मग व्हॉट विल यू इन्फर्म फ्रॉम दिस, यावरून तुम्हाला काय निष्कर्ष काढता येतो, यावरून हा निष्कर्ष येतो, तो ब्लॅक कलर ॲब्सॉर्ब मोर हीट अँड द लाईट कलर अँड व्हाईट कलर रिफ्लेक्ट मोर हीट. म्हणजे ब्लॅक कलर जास्त हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि कमी एनर्जी बाहेर सोडतो. त्याचप्रमाणे व्हाईट कलर काय करतो, इट ॲब्सॉर्ब लेस हीट अँड रिफ्लेक्ट मोर हीट. कमी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि जास्त हीट एनर्जी तो बाहेर सोडत असतो. अँड धिस इज द प्रॉपर्टी ऑफ कलर अँड हीट. कलर आणि हीटमध्ये हा संबंध आहे. अँड तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल. मी तुम्हाला प्रश्न विचारला, व्हाय वी विअर द व्हाईट क्लोथ इन समर अँड डार्क क्लोथ इन विंटर. बिकॉज इन समर देर इज मोर टेम्परेचर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर जास्त असतं आणि पांढरे कपडे जर घातले आपण तर हीट एनर्जी जी आहे, व्हाईट क्लोथ जे आहे ते कमी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि जास्त एनर्जी बाहेर सोडतात. त्यामुळे आपलं शरीर थंड राहतं. पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाहेरचं टेम्परेचर कमी असतं. त्यामुळे ब्लॅक कलर जर आपण ब्लॅक कलरचे किंवा डार्क कलरचे कपडे जर घातले, इट कॅन ॲब्सॉर्ब द मोर हीट अँड दॅट प्रोव्हाइड्स द टेम्परेचर टू अवर बॉडी. आणि त्यामुळे आपल्या शरीराचं टेम्परेचर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला गरम उष्णता त्या ठिकाणी मिळतं किंवा गरम वाटतं, थंडी कमी लागतं. अँड दॅट इज द रिझन. आता दुसरा आणखी तुम्हाला गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर, ते हीट एनर्जी कोणते पदार्थ जास्त ॲब्सॉर्ब करतात, कोणता कलर ॲब्सॉर्ब करतात हे आपल्याला कळलेलं आहे. देन डू ऑल द ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब द हीट. मग सगळ्याच वस्तू हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात का,
कलर तर आपण बघितलं कोणता कलर जास्त करतो कोणता, पण पदार्थांच्या बाबतीत वस्तूंच्या बाबतीत जर बघायचं झालं सगळेच वस्तू सारख्याच प्रमाणात हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात का, तर याचे आन्सर आहे नो. इट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ सबस्टन्स अँड फ्रॉम दॅट वी हॅव टू स्टडी द कंडक्टर अँड इन्सुलेटर. गुड कंडक्टर अँड बॅड कंडक्टर. आता गुड कंडक्टर म्हणजे काय आणि बॅड कंडक्टर म्हणजे काय. आता या ठिकाणी एक प्रयोग जो आहे हा तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकता. याकरता काही जास्त साहित्य लागत नाही. तुम्हाला काय घ्यायचं, एक कॉपरचा रॉड घ्यायचा किंवा कॉपरची स्ट्रीप घ्यायची किंवा कॉपरचा एखादा तार घ्यायचा. त्यानंतर आयर्न रॉड किंवा स्टील स्पून जो आहे तो तुमच्या घरी असतो, चमचा जो असतो स्टीलचा तो घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला पेन्सिल घ्यायची तुमच्या कंपॉस बॉक्समधली. त्यानंतर तुमचं जे आहे डिव्हायडर जे असतं तुमच्या पेन्सिल बॉक्समध्ये ते घ्यायचं, डिव्हायडर ऑफ कंपॉस बॉक्स. आणि तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे प्लास्टिक रूलर, म्हणजे प्लास्टिकची जी स्केल आपल्या कंपॉस बॉक्समध्ये आहे ती सुद्धा तुम्हाला घ्यायची. एवढ्या वस्तू तुम्ही घेतलेल्या. अँड यू हॅव टू टेक वन ग्लास, एक ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासमध्ये सगळ्या वस्तू ह्या टाकायच्या आणि त्या ग्लासमध्ये सरळ टाकायच्या, सरळ सगळ्या वस्तू या ठिकाणी टाकायच्या. कॉपर स्ट्रीप टाकल्या, तुमची पेन्सिल त्या ठिकाणी टाकली, बरोबर आहे. त्यानंतर तुमचं डिव्हायडर जे आहे ते अशा प्रकारे असेल, ते डिव्हायडर तुम्ही त्या ठिकाणी टाकलं आणि सगळ्या वस्तू प्लॅस्टिकचा स्टीलचा चम्मच जो आहे तो सुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायचा. आणि यू हॅव टू pour the water in it whose temperature is more than 70 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे पाणी तुम्हाला टाकायचं. पाणी मग आता 70 to 60 डिग्रीवर तुम्हाला टेम्परेचर मोजता येत नसेल तर मग काय करायचं, पाणी उकळू द्यायचं आणि उकळलेलं पाणी या ग्लासमध्ये टाकायचं. देन allow these substances to remain in the glass for some times, for about 50 to 20 minutes, more than half hours. 15 ते 20 मिनिटापर्यंत तुम्हाला त्या ग्लासमध्ये त्या वस्तू तशाच ठेवायच्या. अँड then check the temperature of these substances by touching its end which is in the air. हवेमध्ये जो भाग आहे त्या भागाला तुम्हाला काय करायचं, टच करायचं आणि टच केल्यानंतर त्याचं टेम्परेचर मोजायचं आहे. वेदर इट इज हॉट ऑर कोल्ड, तो गरम आहे की थंड आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं. आणि या ठिकाणी एक टेबल दिलेलं आहे, त्या टेबलनुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं इन्फरन्स त्या ठिकाणी लिहायचं आहे. देन व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम धिस. मग यावरून काय इन्फरन्स लिखतं, मग त्या ठिकाणी ऑब्जेक्ट लिहायचा. पहिला ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या कॉलममध्ये पहिला ऑब्जेक्ट कॉपर स्ट्रीप. मग कॉपर स्ट्रीपला तुम्ही टच केला तर इट बिकम्स व्हेरी हॉट, तो खूप गरम असेल. त्यानंतर स्टील पून इट बिकम्स वॉर्म. त्यानंतर डिव्हायडर ऑफ कंपॉस इट ऑल्सो बिकम्स वॉर्म. बट पेन्सिल अँड प्लास्टिक रूलर्स आर कूल ॲज दॅट ऑफ द ॲटमॉस्फिअर. वातावरणामध्ये बाकीच्या वस्तूचे जेवढं टेम्परेचर असेल तेवढंच टेम्परेचर पेन्सिल आणि प्लास्टिक रूलरचं असेल, म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढलं नाही. मग यावरून काय निष्कर्ष निघतो, देअर आर सम ऑब्जेक्ट थ्रू विच द हीट एनर्जी इज पास्ड अँड सम ऑब्जेक्ट डज नॉट अलाउज द हीट एनर्जी टू पास थ्रू इट. काही पदार्थांमधून उष्णता गेली, म्हणजे कॉपर स्ट्रीपमधून उष्णता गेली, स्टीलच्या स्पूनमधून उष्णता गेली, परंतु या दोघांमध्ये सुद्धा फरक आहे. कॉपर हा जास्त गरम होता आणि स्टील हा कमी गरम होता. म्हणजे कॉपरमधून जास्त उष्णता गेली, वेगाने गेली आणि जास्त गेली. स्टीलमधून उष्णता गेली पण कमी गेली. म्हणजे सम ऑब्जेक्ट अलाउज द हीट एनर्जी टू पास थ्रू हीट अँड दॅट ऑब्जेक्ट्स आर कॉल्ड ॲज गुड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे ज्या पदार्थांमधून उष्णता ही वाहत जातं त्या पदार्थांना हीटचं गुड कंडक्टर असं म्हटलं जातं. पण आता पेन्सिल आणि प्लास्टिक रूलर जे आहे हे गरम झाले नाही, म्हणजे याचा अर्थ काय, त्यामधून उष्णता गेली नाही. देअरफॉर द सबस्टन्सेस विच डज नॉट अलाउज द हीट एनर्जी टू पास थ्रू हीट दे आर कॉल्ड ॲज बॅड कंडक्टर ऑफ हीट. आणि ते काय, त्यांना काय म्हटलं जातं, बॅड कंडक्टर. म्हणून पेन्सिल आणि प्लास्टिक रूलर दे आर द बॅड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट. ते काय, बॅड कंडक्टर. तर मग तुम्हाला बॅड कंडक्टर आणि गुड कंडक्टर यामधला फरक तुम्हाला कळला असेल. युजली मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. मेटल हे गुड कंडक्टर असतात आणि नॉन मेटल्स हे बॅड कंडक्टर असतात. अलग लक्षात. आता या ठिकाणी बघा, यू कॅन होल्ड द चायना कप तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर ग्लास, चायना कप अँड द ग्लास टम्बलर इन विच द हॉट वॉटर इज पोअर
और हॉट टी इज पोअर। जर तुमच्या चिनी मातीचा जो कप आहे त्या कपामध्ये गरम असं दूध किंवा चहा टाकलेला आहे आणि एक काचेचा ग्लास आहे त्यामध्ये सुद्धा गरम आपण दूध किंवा चहा टाकलेला आहे, तर दोन्ही तुमच्या हाताने तुम्ही त्याला धरू शकता. बट इफ सेम टी और मिल्क इज poured in a steel glass or a copper cup, then you cannot hold it. पण तेच जर तोच चहा किंवा तेवढाच गरम दूध जर तुम्ही स्टीलच्या कपामध्ये किंवा कॉपरच्या कपामध्ये टाकलं तर त्याला धरू शकत नाही. त्याचं कारण काय? कॉपर आणि स्टील हे गुड कंडक्टर्स आहेत. कॉपर आणि स्टील काय आहेत? गुड कंडक्टर आहेत आणि त्यामुळे त्या चहामधली उष्णता त्यांच्यामध्ये पोचतं आणि ते गरम होतात. परंतु जे पेन्सिल आणि प्लास्टिक आहे ते बॅड कंडक्टर आहेत किंवा त्याचबरोबर चिनी मातीचा कप जो आहे तो बॅड कंडक्टर आहे. त्यानंतर तुमचा जो काचेचा ग्लास हा बॅड कंडक्टर आहे, त्यामुळे त्यामधून उष्णता जात नाही, म्हणून ते